स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? बर लास्ट लेक्चरला आपण हिज फर्स्ट फ्लाइट स्टार्ट केलेला होता. ओके, आणि हिज फर्स्ट फ्लाइट मध्ये आपला पेज नंबर 31 कंप्लीट झाला होता. आता पेज नंबर 32 वर आपण आहे. ओके, पेज नंबर 32 वर पहिला पॅराग्राफ आपला कंप्लीट झाला. दुसरा पॅराग्राफ आता पेज नंबर 31 आणि 32 आतापर्यंत आपण काय बघितलं की तो जो छोटा सीगल होता, जो छोटा सीगल त्याच्या बिळामधनं बाहेर येऊ शकत नव्हता किंवा तो घाबरत होता. त्याचे ब्रदर, त्याचे सिस्टर सगळे आधीच उडाले होते. बरोबर आहे. त्याच्या मदर आणि फादरनी त्याला त्या ब्रदर आणि सिस्टरला कसं उडायचं याचं ट्रेनिंग पण द्यायला सुरुवात केली होती. त्याच्या ब्रदरने तर त्याची पहिली शिकार त्याचा एक छोटासा मासा पकडून तो खाल्ला पण होता. हे सगळं झालं होतं आणि त्याच्या पॅरेंट्सनी या छोट्या सीगलला येऊन सांगितलं पण होतं की तू जर उडाला नाहीस तर तू उपाशी मरशील. बरोबर, हे पण सांगितलं होतं. पण तो काही उडाला नव्हता. तरी सुद्धा मग त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली. पण तरी तो प्रयत्न करत होता तरी तो पुढे यायचा आणि त्याचे पंख त्याला सपोर्ट करणार नाहीत असं त्याला वाटायचं. त्याचा कॉन्फिडन्स कमी व्हायचा आणि तो परत त्याच्या बिळामध्ये जायचा. असं चालू होतं. ओके, मग एके दिवशी तो असा बाहेर आला आणि त्याने बघितलं तर त्याचे पॅरेंट्स त्याचं काम करत होते. पॅरेंट्स म्हणजे त्याचे फादर त्यांच्या चोचीला धार लावत होते. फक्त मदर जी आहे, मदर वॉज लुकिंग ॲट सीगल. त्याची मदर, त्या छोट्या सीगलची मदर त्याच्याकडे बघत होती. बरोबर आहे. आणि ती मदरने तिच्या चोचीमध्ये तो फिशचा पीस, माशाचा तुकडा पकडला होता आणि ती त्याला दाखवत होती. आणि मग तो फिशचा तुकडा बघून तो भुकेने व्याकुळ झाला, कारण ऑलरेडी त्याने आदल्या दिवशीपासून काही खाल्लं नव्हतं. आणि तो फिशचा तुकडा बघून तो मॅड झाला. द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. मॅडन हिम म्हणजे काय, तर त्याला तो भुकेने खूप व्याकुळ झाला, त्याला खूप भूक लागली आणि त्याला तो मासा खाणं, तो टिअर करणं, तो फाडणं, खाणं, त्याच्या चोचीला धार लावणं, ओके, हे त्याला खूप आवडत होतं. त्यामुळे त्याला आणखीनच भूक लागली. त्याच्या पुढे बघ, गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. गा 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 हा त्याचा साऊंड आहे, पक्षाचा साऊंड आहे. गा गा गा. ही क्राईड म्हणजे ओरडला. मदरकडे बघून तो ओरडला. बेगिंग म्हणजे रिक्वेस्टिंग म्हणजे विनंती करणे. आईकडे बघून तो ओरडू लागला, विनंती करू लागला. काय विनंती करू लागला? टू ब्रिंग हिम सम फूड. त्याला काहीतरी खायला दे, त्याला अन्न दे खायला. म्हणजे आईकडे बघून तो रिक्वेस्ट करू लागला की मला पण दे खायला. त्याच्या चोचीमधला तो फिशचा तुकडा. गॉकोल आ, शी स्क्रीम. आता गॉकोल आ हा काय आहे, तर हा तिचा साऊंड आहे, मदरचा साऊंड आहे. काय पक्षी आपल्यासारखं बोलू शकत नाही. तर गॉकोल आ, शी स्क्रीम्ड बॅक म्हणजे तिने त्याला रिस्पॉन्स दिला. स्क्रीम्ड म्हणजे ओरडली किंवा किंचाळली. शी स्क्रीम्ड बॅक डिरिसिव्हली. डिरिसिव्हलीचं मीनिंग बाजूला दिलेलं आहे. व्हॉट इज डिरिसिव्हली? इन अ मॅनर शोईंग समवन दॅट शी ऑर ही इज स्टुपिड. इन अ मॅनर म्हणजे अशा मॅनरमध्ये, अशा पद्धतीमध्ये की एखादा समोरचा व्यक्ती मूर्ख आहे. म्हणजे थोडक्यात काय की बावळटपणे ज्याला आपण म्हणतो, की ती ओरडली बावळटपणे. म्हणजे मदरने त्याचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मदरने असं दाखवलं की तू जो ओरडतोयस तू स्टुपिड आहेस, तू स्टुपिड प्रमाणे ओरडू नकोस. ओके, तशी स्क्रीम्ड बॅक डिरिसिव्हली, ती बावळटपणे ओरडली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली अँड आफ्टर अ मिनिट or so he uttered a joyful scream. But he kept calling. पण तो कॉलिंग करत राहिला. he kept calling म्हणजे काय? ओरडत राहिला. प्लेंटिव्हलीचं मीनिंग बाजूला दिलं आहे. एक्सप्रेसिंग सॉरो म्हणजे काय? दुःख व्यक्त करणे. मग तो दुःखाने ओरडत राहिला तिच्याकडे, हताशपणे बघून ओरडत राहिला. अँड आफ्टर अ मिनिट, एका मिनिटानंतर, or so he uttered a joyful scream. म्हणजे आधी तो दुःखाने ओरडत होता आणि एका मिनिटानंतर तो आनंदाने ओरडला. he uttered a joyful scream. utteredचा अर्थ उच्चारला होतो. joyful म्हणजे आनंदाने आणि scream म्हणजे आरोळी. मग तो आनंदाने ओरडत राहिला. his mother had picked up a piece of fish. त्याच्या आईने तो जो फिश होता, फिशचा तुकडा, तो उचलला होता. त्याला वाटलं की आई त्याला द्यायला येते तो फिशचा तुकडा, म्हणून तो आनंदाने ओरडला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश. पिकअप म्हणजे उचलला होता, पीस ऑफ फिश म्हणजे माशाचा तुकडा. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम. ती त्याच्याकडे उडत येत होती.
मदर वॉज फ्लाइंग अक्रॉस टू द सीगल. त्याची मदर फिशचा तुकडा उचलून त्याच्या दिशेने उडत येत होती. मग त्याला वाटलं की त्याची मदर त्याला तो फिशचा पीस द्यायला येते. सो ही वॉज हॅपी अँड ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. ही लीन आउट ईगरली. लीन आउट म्हणजे वाकला, झुकला. सो ही लीन आउट ईगरली म्हणजे उत्सुकतेने. त्याने उत्सुकतेने मान पुढे केली, झुकला. त्याला वाटलं तर आई चोचीत आपला पीस देते. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. टॅपिंग म्हणजे आपटणे. रॉक वरती आपटू लागला. काय आपटू लागला? हिज फीट म्हणजे पाय. म्हणजे आनंदाने दगडावरती, खडकावरती पाय आपटू लागला. ट्राइंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. ही वॉज ट्राइंग. प्रयत्न करू लागला तिच्या जवळ जाण्याचा. ट्राइंग टू गेट नियरर म्हणजे जवळ. टू हर तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. ॲज शी फ्ल्यू अक्रॉस जशी ती त्याच्या दिशेने उडत येत होती तसा हा तिच्या नियरर म्हणजे जवळ जायचा प्रयत्न करू लागला. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम. पण जेव्हा ती बरोबर त्याची मदर बरोबर त्याच्या अपोजिटला म्हणजे बरोबर समोर येऊन पोहोचली. आई बरोबर जेव्हा समोर आली, शी हॉल्टेड म्हणजे ती थांबली. हॉल्टेड म्हणजे स्टॉप. ती बरोबर त्याच्या समोर येऊन हॉल्टेड म्हणजे स्टॉप म्हणजे थांबली. हर विंग्स मोशनलेस. तिचे विंग्स मोशनलेस झाले. मोशनलेस म्हणजे काय? मुवमेंटलेस म्हणजे काय? हालचाल न करणारे. तिचे पंख हालचाल करेना. तिच्या पंखांची हालचाल थांबली. हालचाल विरहित पंख झाले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. बीक म्हणजे चोच. तिच्या चोची मधला फिशचा तुकडा, ओके, माशाचा तुकडा तिच्या चोची मधला तो जवळजवळ त्याची चोच किंवा त्याला तिच्यापर्यंत पोहोचता येईल एवढ्या अंतरावर होता. ओके, म्हणजे तो उडून तिच्यापर्यंत जाऊ शकत होता. एवढ्या अंतरावर ती येऊन पोहोचली होती आणि तिच्या चोचीमध्ये तो फिशचा तुकडा होता. विदिन रीच म्हणजे काय? पोहोचता येईल एवढ्या अंतरावर. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राइज. आता पोहोचता एवढ्या अंतरावर होती पण आई एकदम त्याच्या जवळ आली नाही म्हणून त्याने वाट बघितली. वेटेड मोमेंट म्हणजे क्षण. एक क्षणभर वाट बघितली. इन अ सरप्राइज म्हणजे आश्चर्याने की आई एवढ्या समोर आली आहे, जवळ आली आहे आणि ती येऊन माझ्या चोचीमध्ये भरवत का नाहीये म्हणून त्याने सरप्राइज मध्ये वाट बघितली की काय येत नाहीये. वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. द सीगल वॉज वंडरिंग म्हणजे काय? थिंकिंग, विचार करत होता. वंडरिंग म्हणजे विचार करत होता. व्हाय शी डिड नॉट कम नियरर. व्हाय मदर डिड नॉट कम नियरर. मदर जवळ का येत नाहीये याच्याबद्दल विचार करत होता. अँड देन मॅडन विथ हंगर ही डाइव्ह ॲट द फिश. आणि मग थोडा वेळ वाट बघून भुकेने व्याकुळ झाल्यामुळे मॅड बाय हंगर म्हणजे काय? भुकेने व्याकुळ होणे. हंगर म्हणजे भूक. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने फिशच्या दिशेने डाइव्ह मारली. डाइव्ह म्हणजे काय? झेप घेतली. म्हणजे आईच्या दिशेने त्याने झेप घेतली. आईच्या दिशेने तो झेपावला. डाइव्ह म्हणजे झेपावला. With a loud scream, he fell outwards and downwards into space. With loud scream म्हणजे मोठ्याने किंचाळणे, मोठ्याने ओरडणे, मोठ्याने ओरडत, किंचाळत. He fell outward. Fell म्हणजे पडला. Outward म्हणजे बाहेर. म्हणजे तो असा उडाला आणि बाहेर जाऊन असा पडला. And downward म्हणजे खाली पडला into the space. Okay? Then a monstrous terror seized him and his heart stood still. आता तो उडण्याचा प्रयत्न केला पण बाहेर जाऊन तो खाली पडला. त्या स्पेस मध्ये पडला म्हणजे ग्राउंड वर खाली पडला. Then a monstrous terror. Monstrous बाजूला मीनिंग दिले. monstrous म्हणजे काय? शॉकिंग, धक्कादायक किंवा भयंकर अशी टेरर म्हणजे भीती किंवा दहशत. सेज्ड म्हणजे पकडले. आता दहशतीने त्याला पकडले असं नाही तर त्याच्या मनामध्ये एक प्रचंड भीती निर्माण झाली पडल्यामुळे. ओके, खाली पडल्यामुळे एक प्रचंड भीती निर्माण झाली. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल.
आणि त्याचं हृदय हे स्तब्ध झालं. स्टिल म्हणजे स्तब्ध, शांत. म्हणजे खाली पडल्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसला. जसं आपण एखादा पाय घसरून पडतो तेव्हा आपण एकदम सुन्न होतो, तसा तो सुन्न झाला. त्याचं हार्ट, त्याचं हृदय शांत झालं. ही कुड हिअर नथिंग, त्याला काही ऐकू येऊ शकत नव्हतं. खाली पडल्यामुळे तो सुन्न झाला. अँड ही कुड हिअर नथिंग बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण त्याची ती कंडिशन फक्त 1 मिनिटभर टिकली. लास्टेड म्हणजे टिकली किंवा राहिली. म्हणजे खाली पडला, त्याला काही सुचेना, त्याला काही ऐकू येईना, हृदय थंड झालं. ही सगळी कंडिशन, सिच्युएशन 1 मिनिटभर राहिली. The next moment he felt his wings spread outwards. दुसऱ्या क्षणाला, पुढच्याच मिनिटाला त्याने त्याचे विंग्स स्प्रेड केले. विंग स्प्रेड केले म्हणजे काय? पंख पसरवले आउटवर्ड, बाहेरच्या दिशेने. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. आणि जसे त्याने पंख पसरवले तशी जी विंड आहे, विंड म्हणजे वारा, तो वारा वाहू लागला. ओके, द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फीदर्स. ब्रेस्ट म्हणजे छाती, छातीवरचे जे पंख होते किंवा जी पिसं होती त्या पिसांच्या विरुद्ध बाजूने, म्हणजे त्या पिसांमध्ये वारा वाहू लागला. देन अंडर हिज स्टमक, स्टमक म्हणजे पोट, अंडर म्हणजे खाली, पोटाच्या खाली वारा वाहू लागला. अँड अगेन्स्ट हिज विंग्स, विंग्सच्या खाली वारा वाहू लागला. म्हणजे हवेने त्याला सपोर्ट केला उडण्यासाठी, हवा त्याला सपोर्ट करू लागली, हवा त्याच्या पंखाखालून वाहू लागली, अशा अर्थाने. अगेन्स्ट हिज विंग्स ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि मग त्याला जाणवलं की त्याचे विंग्सचे जे टिप्स आहेत, टिप्स म्हणजे टोक, त्या पंखांची जी टोक आहे ती टोक हवेला कापत होती हे त्याला जाणवू लागलं. म्हणजे त्याची पंख हवेला कापत कापत पुढे जाऊ लागली, तो उडू लागला होता. ओके नाही, कटिंग टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर, हवेला कापू लागले पंख हे त्याला जाणवलं. म्हणजे तो आता उडू लागला होता. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाउ. आता तो खाली पडत नव्हता, तो आता वर उडायला लागलेला होता. पंख हवेला कापू लागले होते, आता तो खाली पडत नव्हता. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाउ. हेडलॉंग म्हणजे डोक्यावर, तो डोक्यावर पडत नव्हता किंवा शरीरावर पडत नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाउनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. ही वॉज सोअरिंग, सोअरिंगचं मीनिंग दिलंय बघा. सोअरिंग म्हणजे काय? तर सोअरिंग म्हणजे फ्लाइंग. ओके, ही वॉज फ्लाइंग, आता तो उंच भरारी मारू लागला, उडू लागला. ग्रॅज्युअली, ग्रॅज्युअली म्हणजे स्लोली, हळूहळू तो आता उडू लागला होता. डाउनवर्ड्स अँड आउटवर्ड्स, डाउनवर्ड्स अँड आउटवर्ड. डाउनवर्ड म्हणजे काय? खालच्या दिशेने, आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या दिशेने. म्हणजे तो खालून वर आणि बाहेर असा उंच उडू लागला, भरारी मारू लागला. He was soaring gradually downwards and outwards. He was no longer afraid. आता तो घाबरत नव्हता. afraid म्हणजे घाबरणे. He was no longer afraid. आता तो घाबरत नव्हता. He just felt a bit dizzy. पण त्याला थोडंसं डिझी वाटू लागलं होतं. डिझी म्हणजे काय? तर डिझी म्हणजे चक्कर आल्यासारखं. बाजूला मीनिंग दिलंय बघा. डिझी, having an uncomfortable feeling of spinning around and losing one's balance. म्हणजे बॅलन्स जाणं, बॅलन्स लूज होणं, चक्कर आल्यासारखं वाटणं, अनकम्फर्टेबल वाटणं. तो आता उडायला लागलेला होता, उडत होता, पण तो खाली पडत नव्हता. पण त्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटू लागलं होतं, गरगरल्यासारखं वाटू लागलं होतं. Then he flapped his wings once and he soared upwards. आणि मग त्याने जे पंख फडफडवले, he flapped his wings. फ्लॅप्ड म्हणजे फडफडवले, पंख फडफडवले एक आणि सोड अपवर्ड्स, आणि वरच्या बाजूने किंवा वरच्या दिशेने तो भरारी मारू लागला. म्हणजे अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूने, तो वर 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 आता उंच भरारी मारू लागला. गा 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 गा, त्याचा तर आवाज म्हणजे त्याला आनंदाने तो ओरडू लागला, किंचाळू लागला. जसा जसा तो अपवर्ड जाऊ लागला, वर जाऊ लागला, तसा तो ओरडू लागला आनंदाने. गॉल आ, हिज मदर स्वूप्ड पास्ट हिम. जसा तो आनंदाने किंचाळत वर गेला तशी त्याची आई पण आनंदाने ओरडत त्याच्या पाठीमागे आली. मदर स्वूप्ड पास्ट हिम. स्वूप्ड, स्वूप्ड SWOOPED. स्वूप्ड म्हणजे झेप घेतली. आईने सुद्धा त्याच्या पाठीमागे झेप घेतली. जशी त्याने उंच झेप घेतली, आईने सुद्धा ओरडत
त्याच्या पाठीमागे झेप घेतली. हिज मदर स्वूप्ड पास्ट हिम, हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉइज. तिचे पंख, आईचे पंख सुद्धा लाऊड नॉइज करू लागले, मोठ्याने आवाज करू लागले, मोठ्याने पंखांच्या फडफडण्याचा आवाज करू लागले. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. मग म्हणजे त्यांच्या दोघांचं ते बोलणं सुरू झालं, कम्युनिकेशन सुरू झालं, ओरडणं, पंख जोरजोरात फडफडवणं. आणि मग जसा तिचा पंख फडफडण्याचा आवाज आला तसं त्या छोट्या सीगलने पण तिला आन्सर दिलं, तिला रिप्लाय दिला विथ अनदर स्क्रीम. स्क्रीम म्हणजे ओरडणे, म्हणजे तो पण तिला ओरडून रिप्लाय देऊ लागला. आई पंख फडफडू लागली, तो तिला ओरडून रिप्लाय देऊ लागला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. मग फादर पण आले उडत उडत. फ्ल्यू, फ्लायचा पास्ट टेन्स फ्ल्यू आहे. मग फ्लाय म्हणजे उडणे आणि फ्ल्यू म्हणजे उडू लागले. फादर पण त्याच्या वर उडू लागले, ओव्हर हिम. ओव्हर म्हणजे वर, फादर पण वर उडू लागले. स्क्रीमिंग, किंचाळू लागले. म्हणजे आई आली, वडील आले, त्याला ओरडून प्रोत्साहन देऊ लागले, त्याला कसं उडायचं सांगू लागले. He saw his two brothers and his sister flying around him. त्याने बघितलं की त्याचे दोन ब्रदर आणि त्याची सिस्टर सुद्धा त्याच्या अवतीभोवती उडू लागले. फ्लाइंग अराउंड हिम. अराउंड म्हणजे अवतीभोवती, त्याच्या सभोवती ते सगळे उडू लागले. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. कर्वेटिंग, कर्वेटिंग म्हणजे काय? लिपिंग लाईक अ हॉर्स. लिपिंग म्हणजे झेप घेणं, घोड्यासारखी झेप घेणं. ते झेप घेऊ लागले, कधी वर कधी खाली, ह्या बाजूला त्या बाजूला, अशी झेप घेऊ लागले. अँड बँकिंग अँड सोअरिंग. बँकिंगचं मीनिंग दिलाय बघा. बँकिंग म्हणजे काय? फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन द अदर. एक पंख खाली करणं, एक पंख वर करणं आणि उंच उडणं. उडण्याची ती एक वेगवेगळी पद्धती आहे. तर मग असं वेगवेगळ्या पद्धतीने ते उडू लागले, त्याला प्रोत्साहन देऊ लागले, त्याच्या आजूबाजूला उडू लागले. सोअरिंग अँड डायव्हिंग. सोअरिंग म्हणजे भरारी मारणे, डायव्हिंग म्हणजे सूर मारणे, झेप घेणे. म्हणजे त्याच्या आजूबाजूला सगळे मदर, फादर, ब्रदर, सिस्टर सगळे उडू लागले, ओरडू लागले, वेगवेगळ्या प्रकारे उडू लागले. उडण्याची कला त्याला दाखवू लागले, उडणं त्याला शिकवू लागले. म्हणजे त्यांनी उडायचा प्रयत्न केला की त्याला मदत करायला सगळे त्याच्या आजूबाजूला जमा झाले. ओके, पेज नंबर 32 कंप्लीट झालं. आता पेज नंबर 33. Then he completely forgot that he had not always been able to fly. आणि मग तो पूर्णपणे विसरून गेला. Completely forgot. Forgot म्हणजे विसरला. काय विसरला? की त्याला उडता येऊ शकत नव्हतं हे तो विसरूनच गेला. आणि आधी त्याच्या मनाने काय घेतलं होतं की मला उडता येत नाही, मला उडता येत नाही, माझे विंग्स मला सपोर्ट करणार नाही. बट नाउ ही completely forgot. तो विसरला पूर्णपणे की त्याला आता उडता येऊ शकणार नाहीये. ओके, अँड commended himself to dive and soar and curve, striking shrilly. ओके, आणि commended, स्वतःला तो कमेंड म्हणजे स्वतःला प्रोत्साहन देऊ लागला की तो डाइव्ह करू शकतो म्हणजे सूर मारू शकतो किंवा झेप घेऊ शकतो. सोअर म्हणजे उंच भरारी मारू शकतो. कर्व, कर्व म्हणजे गोलाकार फिरू शकतो. श्रायकिंग श्रीली. श्रायकिंगचं मीनिंग बाजूला दिलंय. श्रायकिंग म्हणजे काय? मेकिंग अ लाऊड क्राय, मोठ्याने ओरडणे. मग तो मोठ्याने ओरडू लागला, स्वतः तो मोठ्याने ओरडू लागला, उंच भरारी मारू लागला. ओके, तर पेज नंबर 33 वर आपण आहोत आणि पेज नंबर 33 वरचा आपला पहिला पॅराग्राफ झालाय. बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.